नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन मधील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW या पदाचा अधिकृत अभ्यासक्रम म्हणजे ऑफिशियल सिलेबस पूर्णपणे समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा, कारण यानंतर तुम्हाला काय शिकायचं आणि कशापासून सुरुवात करायची हे पूर्णपणे स्पष्ट होईल. आता सगळ्यात अगोदर आपण हे समजून घेऊ, MPW म्हणजे काय, परीक्षा कोण घेते, अभ्यासक्रमाचे महत्त्व, अधिकृत अभ्यासक्रमावर तयारी का करावी. आता पहिला पॉईंट आपण घेऊ का MPW म्हणजे काय. मित्रांनो, MPW म्हणजे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. नावाप्रमाणेच या पदावरील कर्मचाऱ्याला आरोग्य विभागातील अनेक प्रकारची कामे करावी लागतात. गावातील नागरिकांचे आरोग्य जपणे, विविध आजारांवर नियंत्रण ठेवणे, लसीकरण कार्यक्रमात सहभागी होणे, माता व बाल आरोग्य सेवा, तसेच वेक्टर बॉर्न आणि वॉटरबॉर्न डिसीज यांचे सर्वेक्षण व प्रतिबंधक उपाययोजना करणे ही MPWची महत्त्वाची जबाबदारी असते. म्हणूनच MPW हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील एक अत्यंत महत्त्वाचे पद आहे. आता परीक्षा कोण घेते. महाराष्ट्रातील MPW भरतीची परीक्षा सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, TCS किंवा IBPS या दोन कंपनीमार्फत घेतली जाते. भरतीची अधिकृत जाहिरात, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत आणि इतर सर्व माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जाहीर केली जाते. त्यामुळे कोणतीही माहिती मिळाल्यास ती नेहमी अधिकृत जाहिरात आणि अधिकृत संकेतस्थळावरून तपासा. सोशल मीडियावरील अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. आता अभ्यासक्रमाचे महत्त्व. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत अभ्यासक्रम समजून घेणे. अभ्यासक्रमात कोणते विषय आहेत, कोणते टॉपिक्स विचारले जातात आणि कोणत्या विषयावर जास्त भर द्यायचा आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे आपला वेळ वाया जात नाही आणि अभ्यास योग्य दिशेने होतो. उदाहरण, समजा तुम्ही अभ्यासक्रम न पाहता फक्त पुस्तक वाचायला सुरुवात केली तर अनेक अनावश्यक टॉपिक वाचाल. पण अभ्यासक्रम पाहून अभ्यास केला तर फक्त परीक्षेसाठी आवश्यक टॉपिकवर लक्ष केंद्रित करता येते. अधिकृत अभ्यासक्रमावर तयारी का करावी. आजकाल इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर अनेक नोट्स, PDF आणि पुस्तके उपलब्ध आहे. पण त्यातील प्रत्येक माहिती परीक्षेसाठी आवश्यक असेलच असे नाही. त्यामुळे नेहमी अधिकृत अभ्यासक्रम समोर ठेवूनच अभ्यास करा. अधिकृत अभ्यासक्रमातील प्रत्येक टॉपिक पूर्ण करा आणि त्यानंतरच अतिरिक्त माहिती वाचा. उदाहरण, जर अभ्यासक्रमात वेक्टर बॉर्न डिसीज दिले असतील तर त्याच रोगाचा सखोल अभ्यास करा. अभ्यासक्रमात नसलेल्या विषयांवर जास्त वेळ वाया घालू नका. आता MPW म्हणजे काय आणि परीक्षा कोण घेते हे आपण समजून घेतले. आता या परीक्षेचे अधिकृत अभ्यासक्रम एक एक करून पाहूया. मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. सेक्शन नेम इंग्लिश है, मराठी इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, जनरल नॉलेज म्हणजे GK. सेक्शन नेम लॉजिकल ॲबिलिटी म्हणजे रिझनिंग. आणि 5वा पॉईंट आहे सेक्शन नेम सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज. व्हिडिओमध्ये आपण MPWचा अधिकृत अभ्यासक्रम पाहत आहोत. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मी जो नॉन टेक्निकल सिलेबस दाखवत आहे तो फक्त MPWसाठीच नाही तर सॅनिटरी इन्स्पेक्टर, हेल्थ इन्स्पेक्टर आणि हेल्थ सुपरवायझर या पदांसाठी देखील जवळपास समान आहे. त्यामुळे जर तुम्ही या 4पैकी कोणत्याही पदाची तयारी करत असाल तर हा नॉन टेक्निकल सिलेबस तुमच्यासाठी उपयुक्त आहे. फक्त टेक्निकल सिलेबस प्रत्येक पदानुसार वेगळा असतो. म्हणून या व्हिडिओमध्ये नॉन टेक्निकल भाग सर्वांनी लक्ष देऊन पहा. पुढील व्हिडिओमध्ये प्रत्येक पदाचा टेक्निकल सिलेबस स्वतंत्रपणे आणि सविस्तर समजून सांगणार आहे. आता नॉन टेक्निकल सिलेबस. नंबर 1 मराठी ग्रामर. मराठीमध्ये ग्रामरमध्ये काय येणार आहे. नंबर 1 शब्दांचं जाती, नाम, वचन विचार, लिंग विचार, विभक्ती. नंबर 3 काळ व काळाचे प्रकार. नंबर 4 क्रियापदचे प्रकार, क्रियापदाचे काळ. नंबर 5 वाक्याचे प्रकार, वाक्य रूपांतर. नंबर 6 प्रयोग. नंबर 7 शुद्ध लेखन व
प्रश्न, विरामचिन्हे, अचूक वाक्यरचना. नंबर 8 समास. नंबर 9 अलंकार. बी सेक्शन आकलन क्षमता. आकलन क्षमतामध्ये आपण काय वाचणार आहे? नंबर 1 उतारा. नंबर 2 वाक्य पृथक्करण. सी सेक्शन शब्दसंग्रह. नंबर 1 समानार्थी शब्द. नंबर 2 विरोधार्थी शब्द. नंबर 3 वाक्यप्रचार. नंबर 4 म्हणी. नंबर 5 एक शब्दाबद्दल शब्दसमूह. नंबर 6 प्राण्यांचे घरे, आवाज, ध्वनी. नंबर 7 ध्वन्यार्थ. नंबर 8 अलंकारिक शब्द. नंबर 9 परिभाषिक शब्द. नंबर 10 समूहदर्शक शब्द. सेक्शन डी इतर इम्पॉर्टंट्स. नंबर 1 साहित्यिकांची साहित्य नावे व टोपण नावे. नंबर 2 मराठी साहित्य संमेलन, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार. नंबर 3 प्रसिद्ध पुस्तके, कविता, नाटक, संग्रह, कथा, ग्रंथ, कादंबरी व लेखक. आता इंग्लिश ग्रामरमध्ये काय काय शिकणार आहे आपण इंग्लिश सेक्शनमध्ये? इंग्लिश सेक्शनमध्ये नंबर 1 इंग्लिश ग्रामर आहे. इंग्लिश ग्रामरमध्ये नंबर 1 पार्ट्स ऑफ स्पीच. नंबर 2 स्पॉट द एरर अँड सेंटेन्स करेक्शन इम्प्रूवमेंट. नंबर 3 कंजंक्शन. नंबर 4 डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. नंबर 5 ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस. नंबर 6 टेन्स. नंबर 7 फिल इन द ब्लँक्स. टेन्स, प्रिपोजिशन, आर्टिकल, वर्ब, डिग्री. नंबर 8 आर्टिकल. नंबर 9 क्वेश्चन टॅग. नंबर 10 प्रिपोजिशन. नंबर 11 सब्जेक्ट, वर्ब, ॲग्रीमेंट. बी सेक्शन कंपॅरिझन. नंबर 1 कंपॅरिझन पॅसेज. नंबर 2 पॅराजम्बल सेंटेन्स, रिअरेंजमेंट, शफलिंग ऑफ सेंटेन्स. नंबर 3 क्लोज टेस्ट. सी सेक्शन वोकॅब्युलरी. नंबर 1 एंटोनाइम्स, सिनोनाइम्स. नंबर 3 करेक्ट स्पेलिंग, सिमिलर वर्ड्स ऑफ्टन गेट्स कन्फ्यूज्ड. नंबर 4 आइडियम्स, फ्रेज. नंबर 5 प्रोवर्ब्स, सेइंग. नंबर 6 वन वर्ड सब्स्टिट्यूशंस. नंबर 7 क्राइज ऑफ एनिमल, देयर लिव्हिंग पॅलेसेस अँड यंग वन्स. आता झाले हे इंग्लिश सेक्शनमधलं. आता मॅथ अँड रिझनिंग्स. नंबर 1 मॅथमध्ये आपण काय काय पाहणार आहे? बोर्ड मास म्हणजे काचेचे भागुबेन. नंबर 2 सिम्प्लिफिकेशन्स म्हणजे सरळ रूप. ॲव्हरेज सरासरी. टाईम, स्पीड, डिस्टन्स वेळ, वेग, अंतर. पर्सेंटेज म्हणजे आकडेवारी. प्रॉब्लेम ऑफ ट्रेन्स रेल्वेवरील प्रश्न. बोट अँड स्ट्रीम. प्रॉफिट अँड लॉस नफा आणि तोटा. सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट सरळ व्याज आणि चक्रव्याज. रेशो ऑफ प्रोपोर्शन गुणोत्तर आणि प्रमाण. पार्टनरशिप म्हणजे भागीदारी. मिक्सचर म्हणजे मिश्रणे. टाईम अँड वर्क काळ आणि काम. पाईप्स अँड क्रिस्टम नळ आणि टाकी. जिओमेट्री म्हणजे भूमिती, क्षेत्रफळ. आता रिझनिंगमध्ये आपण काय काय वाचणार आहे? रिझनिंग नंबर 1 नंबर सिरीज म्हणजे अंकमालिका. अल्फाबेटिकल सिरीज अक्षरमालिका. कोडिंग, डिकोडिंग सांकेतिक भाषा. पझल, डेटा ऑर्डर, रिओट म्हणजे कुट प्रश्न. सीटिंग अरेंजमेंट हे म्हणजे बैठक व्यवस्था. स्लोजिम्स म्हणजे तर्क, अनुमाने. ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध. डायरेक्शन सेंटेन्स म्हणजे दिशाज्ञान. इमेजिंग सिरीज आकृतीची मालिका. ओड मॅन आउट निसंगत घटक ओळखा. क्लॉक म्हणजे घड्याळ. कॅलेंडर दिनदर्शिका. कोडेड कंपॅरिझन म्हणजे सांकेतिक तुलना. आता हे झालं मॅथ अँड रिझनिंगमध्ये. आता जनरल नॉलेजमध्ये आपण काय काय शिकणार आहोत? काय काय वाचावं लागेल? नंबर 1 इतिहास. ए सेक्शनमध्ये आपण इतिहास बघणार आहोत. इतिहासमध्ये काय काय बघणार आहोत? आधुनिक भारत म्हणजे मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया. स्वतंत्र चळवळ, महाराष्ट्र योगदान. विविध समाज संस्था, संस्थापक. 1857चा उठाव. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. अधिवेशन. IMP म्हणजे हे इम्पॉर्टन्स टॉपिक आहे. भारतातील प्रबोधन, जनजागृती कार्य, वृत्तपत्र अँड साहित्य. नंबर 6 मुस्लिम लीग. नंबर 7 आंदोलन सत्याग्रह. नंबर 8 गोलमेज परिषद. नंबर 9 ब्रिटिश प्रशासन, योजना, कायदे, गव्हर्नर जनरल, भारत मंत्री. नंबर 10 क्रांतिकारी चळवळ. नंबर 11 प्रसिद्ध व्यक्ती, ग्रंथ, वृत्तपत्रे, संपादक.
बी सेक्शन म्हणजे समाजसुधारक. समाजसुधारकमध्ये कोण आपण पाहणार आहोत? महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, राजाराम मोहन राय, महात्मा गांधी, शाहू महाराज, जगन्नाथ शंकर शेठ, महर्षी कर्वे, आगरकर, गोखले, रमाबाई रानडे, सदानंद सरस्वती, सावरकर, सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर. नंबर 2, समाजसुधारक कार्य स्थापन केलेले समाज संस्था. सी सेक्शनमध्ये आपण भूगोल पाहणार आहे. भूगोल, महाराष्ट्र आणि इंडियाचा भूगोल आपण पाहणार आहोत. भूगोलमध्ये काय पाहणार आहे? प्राकृतिक भूगोल, प्राकृतिक भूगोल. नंबर 2, राजकीय भूगोल, भारत शेजारी राष्ट्र संबंध. नंबर 3, लोकसंख्या. नंबर 4, नदी प्रणाली. नंबर 5, सरोवर तलाव. नंबर 6, खनिज संपत्ती. नंबर 7, वाहतूक व्यवस्था. नंबर 8, हवामान. नंबर 9, ऊर्जा व समाधाने. नंबर 10, पर्यटन, किल्ले, लेण्या, धार्मिक स्थळे. नंबर 11, वेगवेगळ्या प्रदेशात असणाऱ्या जाती जमाती. 12, वनसंपत्ती. 13, आढळणारे प्राणी. 14, कृषी. 15, ग्रामीण विकास. डी सेक्शनमध्ये स्टॅटिक्स म्हणजे जी के जनरल नॉलेज. जनरल नॉलेजमध्ये आपण काय शिकणार आहोत? संबंधित जिल्हा, घटकांवर आधारित प्रश्न. नंबर 2, संग्रहालय. नंबर 3, लोकसंगीत. नंबर 4, सण उत्सव. नंबर 5, राज्य व नृत्य. नंबर 6, भारतातील ऐतिहासिक वस्तू. नंबर 7, भारतातील राष्ट्रीय चिन्हांची यादी. नंबर 8, भारतातील राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव उभयारण्य. नंबर 9, भारतातील व्याघ्र प्रकल्पाची यादी. नंबर 10, भारतातील युनेस्को जगातील वारसा स्थळे. नंबर 11, भारतातील धरणे. नंबर 12, आंतरराष्ट्रीय धरणे. 13, भारतातील महत्त्वाचे पुरस्कार. 14, महिला सक्षमीकरण योजना. 15, प्रसिद्ध व्यक्तीचे टोपण नावे. 16, नोबेल अवॉर्ड्स. 17, महत्त्वाचे शोध व शास्त्रज्ञ. आता ई सेक्शनमध्ये आपण काय शिकणार आहे? अर्थशास्त्रामध्ये आपण काय शिकणार आहे? नंबर 1, राष्ट्रीय उत्पन्न. नंबर 2, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय संघटना, वित्तीय संस्था. नंबर 3, सेवा क्षेत्र. नंबर 4, कृषी व्यापार. नंबर 5, अहवाल निर्देशांक. नंबर 6, उद्योग. नंबर 7, अर्थसंकल्प. नंबर 8, बँकिंग जागरूकता RBI बाबत. नंबर 9, दारिद्र्य. नंबर 10, विकासदर. आता एफ सेक्शनमध्ये आपण काय पाहणार आहे? राज्य व्यवस्था, पंचायत राज. आता ह्यामध्ये नंबर 1, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळे, केंद्रीय व राज्य. नंबर 2, राज्यपाल. नंबर 3, राष्ट्रपती. नंबर 4, पंतप्रधान. नंबर 5, मूलभूत कर्तव्य, मूलभूत अधिकार, हक्क. नंबर 6, काही कायदे, बालविवाह प्रतिबंध कायदा. नंबर 7, राजकीय पक्ष, चिन्हे आणि निवडणूक. नंबर 8, भारतातील राज्यघटना, स्त्रोत, निर्मिती, प्रतिक्रिया समिती. नंबर 9, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. 10, पंचायत राज व्यवस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. 11, उच्च न्यायालय. 12, संघराज आणि राज्य क्षेत्र. 13, केंद्र आणि राज्य संबंध. 14, संसद. 15, आयोग, विविध संस्था व त्याची कार्य. जी सेक्शन म्हणजे चालू घडामोडी. जगातिक, भारत आणि महाराष्ट्र तिन्हीचे आपण चालू घडामोडी पाहणार आहोत. नंबर 1, ह्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहे? शासकीय उपक्रम योजना. नंबर 2, दिनविशेष. नंबर 3, राजकीय घडामोडी. नंबर 4, आर्थिक घडामोडी. नंबर 5, आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडी. नंबर 5, पर्यावरण संबंधित घडामोडी. नंबर 7, आंतरराष्ट्रीय संघटना. नंबर 8, देशांमधील युद्ध सराव. नंबर 9, विविध अहवाल. नंबर 10, पुरस्कार. नंबर 11, क्रीडा जगत, विजेते लढत. 12, नजीकच्या प्रकाशित पुस्तके आणि लेखक. नंबर 13, व्यक्ती, कार्यक्षेत्र. नंबर 14, विज्ञान आणि तंत्रज्ञान. हे होता नॉन टेक्निकल सिलेबस. आता हे नॉन टेक्निकल सिलेबस जर आपण एकदा कवर केला तर ह्याच्यामध्ये फक्त MPW पोस्ट कवर नाही होणार. म्हणजे ह्याच्यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर, हेल्थ इन्स्पेक्टर, चारही पोस्ट जे आहेत तुमचे कवर होऊन जातील. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेक्निकल सिलेबस पाहणार आहे.
मित्रांनो, आता आपण MPW परीक्षेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे टेक्निकल सिलेबसकडे वळत आहोत. अनेक विद्यार्थ्यांना हा भाग कठीण वाटतो, पण योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास यामध्ये चांगले गुण मिळवता येतात. MPWमध्ये टेक्निकल विषयाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे या भागाकडे दुर्लक्ष करू नका. आता मित्रांनो, टेक्निकल सिलेबस म्हणजे काय? टेक्निकल सिलेबस म्हणजे MPWच्या कामाशी थेट संबंधित विषय, म्हणजे आरोग्य विभागात काम करताना ज्या रोगांची माहिती, त्याचे नियंत्रण, प्रतिबंध आणि जनजागृती करावी लागते, त्याच विषयावर परीक्षेत प्रश्न विचारले जातात. आता या अधिकृत अभ्यासक्रमामध्ये मुख्य 2 भाग दिले आहेत. एक वॉटरबॉर्न डिसीज आणि वेक्टर डिसीज. हे आहे आपला टेक्निकल सिलेबस जे ऑफिशियल गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. सेक्शन नेम, सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज. ए, जनरल इन्फॉर्मेशन डिसीज, वेक्टर वॉटरबॉर्न डिसीज. बी, ट्रीटमेंट वेक्टर अँड वॉटरबॉर्न डिसीज. सी, प्रिव्हेन्शन अँड प्रिकॉशन कंट्रोल अबाउट डिसीज water and waterborne disease, surveillance ability, monitoring preventive measures of all vector waterborne disease. आता आपण हे जे 4 पॉईंट आहे ABCD एक एक करून समजून घेऊ. आता पॉईंट ए, जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज. मित्रांनो, अधिकृत अभ्यासक्रमातील पहिला मुद्दा आहे जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज. याचा अर्थ प्रत्येक वॉटरबॉर्न आणि वेक्टरबॉर्न रोगाची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे त्या रोगाचे कारण काय आहे, तो कसा पसरतो, कोणत्या जंतूमुळे किंवा विषाणूमुळे होतो, कोणती लक्षणे दिसतात आणि कोणत्या व्यक्तींना जास्त धोका असतो. पॉईंट नंबर बी, ट्रीटमेंट. दुसरा मुद्दा आहे ट्रीटमेंट म्हणजे प्रत्येक रोगाचे उपचार कसे केले जातात, प्राथमिक उपचार कोणते, रुग्णालयाला कोणती औषधे किंवा उपचार पद्धती वापरल्या जातात आणि योग्य वेळी उपचार का महत्त्वाचे आहे, याची माहिती असणे आवश्यक आहे. पॉईंट नंबर सी, प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन अँड कंट्रोल. तिसरा मुद्दा आहे प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन आणि कंट्रोल. म्हणजे रोग होऊच नये यासाठी कोणती काळजी घ्यायची. वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित पाणी, डासांचे नियंत्रण, लसीकरण, शासनाचे विविध प्रतिबंधक उपाययोजना याचा अभ्यास करायचा आहे. पॉईंट नंबर डी, सर्वेलियन्स, ॲबिलिटी, मॉनिटरिंग, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे सर्वेलियन्स, ॲबिलिटी, मॉनिटरिंग आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. MPW म्हणून काम करताना एखादा संसर्गजन्य रोग आढळल्यास त्याची माहिती गोळा करणे, संशयित रुग्ण शोधणे, रोगाचा प्रसार लक्षात ठेवणे, वेळेवर वरिष्ठांना अहवाल देणे आणि आवश्यक प्रतिबंधक उपाय राबवणे ही MPWची महत्त्वाची जबाबदारी असते. त्यामुळे या विषयावर परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण अधिकृत टेक्निकल सिलेबस म्हणजे ऑफिशियल टेक्निकल सिलेबसमधील 4ही मुद्दे समजून घेतले. आता या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या सर्व वॉटरबॉर्न आणि वेक्टरबॉर्न डिसीज एक एक करून पाहूया. नंबर 1, ए सेक्शन, वॉटरबॉर्न डिसीज. वॉटरबॉर्न डिसीज कोणकोणते आहे? हैजा, टायफॉइड, पॅराटायफॉइड, आमाश, अतिसार, अमिबियासिस, GRDS, हेपेटायटिस ए, हेपेटायटिस ई, पोलिओ, रोटाव्हायरस, अतिसार, ETC. ऑल टाइप्स ऑफ वॉटरबॉर्न डिसीज आपण पाहणार आहोत. वेक्टरबॉर्न डिसीज, मलेरिया, डेंगू, चिकनगुनिया, झिका, विषाणू रोग, हत्ती रोग, फायलेरायसिस, जापानी मेंदूज्वर, काला आजार, व्हिल्सर लिशमॅसिस, प्लेग, स्क्रब टायफस, पिवळा ताप, वेट्स नाईल ताप, लाईम रोग, टिकबॉर्न, क्रिमियन कॉंगो रक्तस्रावी ताप, टॉर्चिया लिशमॅसिस, आफ्रिकन ट्रायप्सनोसियासिस, स्लीपिंग निक्सेस, चागास रोग, रिवन ब्लाइंडनेस, रिफ्ट व्हॅली ताप, ETC. म्हणजे ऑल टाइप्स ऑफ वेक्टरबॉर्न जे असतील आपण शिकून घेऊ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPW भरतीचा संपूर्ण अधिकृत अभ्यासक्रम समजून घेतला. नॉन टेक्निकल आणि टेक्निकल या दोन्ही भागांमधील प्रत्येक सेक्शनची माहिती पाहिली. आता तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा मिळाली असेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अभ्यासाची सुरुवात नेहमी अधिकृत अभ्यासक्रमापासूनच करा. अभ्यासक्रमातील प्रत्येक टॉपिक पूर्ण केल्यानंतरच इतर संदर्भ, पुस्तके किंवा नोट्स वापरा. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तयारी योग्य दिशेने होईल. या चॅनलवर आपण अधिकृत अभ्यासक्रमानुसार प्रत्येक टॉपिक अगदी सोप्या भाषेत, सविस्तर आणि
परीक्षामुख पद्धतीने शिकणार आहोत. प्रत्येक रोग, प्रत्येक विषय, MCQs आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील घेणार आहोत. जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि MPW लर्निंग सेंटर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील कोणताही व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. पुढील व्हिडिओमध्ये आपण टेक्निकल सिलेबसमधील पहिला टॉपिक वॉटरबॉर्न डिसीज याची सुरुवात करणार आहोत. त्यामुळे MPW लर्निंग सेंटरसोबत असंच जोडलेले राहा. आपण एकत्रितपणे संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून आणि परीक्षेची सर्वोत्तम तयारी करू. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.